भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या पदपावन आणि स्पर्श झालेली भूमी, अशा भूमीत आपण जाणार आहोत. के बाद तो फिर ये नित्यानंद बाबा आए तो वो भेजे इनको कि आओ यहाँ तपस्या करो, तो लक्ष्मी अम्मा यहाँ तपस्या करी. असं एकदम फिलिंग्स आहे ना, पॉझिटिव्ह फिलिंग येणं. मित्रांनो, रामकृष्ण हरी. कशा आहात तुम्ही सर्व? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये झकास SP चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आजचा ब्लॉग खूप खास आहे, कारण आपण नेहमीच निसर्गाच्या निगडीत काहीतरी टाकत असतो. म्हणून आजचा जो ब्लॉग आहे तो माझ्या मागे जसं हिरवळ आहे याच्यापेक्षा 10 पटीने जास्त असणारी हिरवळ, आणि जर अजून जर तिथे राहिले असतील तर पाण्याचे झरे, आणि ही भगवान श्रीकृष्णांचे गुरु संदीप आनंद महाराज यांची समाधी आहे. तर हे सर्व पॉईंट आज तुम्हाला आपण एक्सप्लोअर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण एक जी वस्तू आहे ती पांडवकालीन आहे, त्यामुळे मी तुम्हाला पांडवकालीन सगळ्या वस्तू सांगणार आहे. जमलं तर तिथल्या जे महाराज आहेत त्यांच्याशी तुमचं अजून आपल्याला काही तिथलं जाणता येईल ते बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघतला. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. आता पुढे इथे पेट्रोल पंप आहे. आपण पेट्रोल टाकूया, कारण लांबचा पल्ला गाठायचा आहे. पेट्रोल टाकून थोडी हवा वगैरे पण चेक करायची आहे, मग आपण पुढच्या याला निघूया. आता पेट्रोल टाकून निघालो आपण. इथे हवा चेक करून घेतो मी. हवा गरजेची आहे, लांब जायचं आहे. बाजून आलो. हा समोर वज्रेश्वरीला आणि जाणारा फाटा, बॅक साईडला हा गुजरातहून आलेला रोड. तुम्हाला आपल्याला इकडे जायचं आहे. वाडा भिवंडी वगैरे कनेक्टिव्हिटी आहे विरारहून आल्यावर. कंटिन्यू या रस्त्यावर 3-4 किलोमीटर आपल्याला अजून पुढे जाऊन मग परत फाटा आहे. तर कंटिन्यू बघा पुढपर्यंत. तिथून पुढचा जो रस्ता आहे तो एकदम तुम्हाला गावची आठवण देणारा आहे. ग्रीनरी आहे मस्त दोन्ही बाजूला, पाहायला तिथेच खूप सुंदर सुंदर आहे. कंटिन्यू बघत राहा. आता आपण या सगळ्या गाड्यांच्या दगदगीच्या प्रदूषणातून आपण आता मस्त निसर्गरम्य वातावरणात पुढे जातोय. कंटिन्यू पुढे बघत राहा. मित्रांनो, समोर दिसतो तो डोंगर. त्या डोंगराच्या आपल्याला पायथ्याशीच मंदिर आहे. पूर्ण तिकडे तो फॉरेस्ट आहे, पूर्ण जंगल आहे. बाजूला बघा पूर्ण हिरवंगार आहे. समोर आपल्याला पूर्ण त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जायचं आहे. चला मग. मित्रांनो, ऐकलं पक्ष्यांचा आवाज? किती छान वाटतंय. असं वाटतंय लांब कुठे गावात आलोय. हा पूर्ण रस्ता आहे ना, पूर्ण रस्ता जंगलातूनच आहे. बाजूला शेती आहे स्थानिक लोकांच्या. बघा पूर्ण जंगल आहे. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या आजच्या डेस्टिनेशनला पोचलोय, जे आहे श्री आत्मलिंगेश्वर मंदिर, शिवनसाई, गणेशपुरी. माझ्या पाठीचं आहे. काय वातावरण आहे बघा. पूर्णपणे जंगलाच्या आत आहे, पूर्णपणे. मागे इथे बघू शकता, कुठे माझ्या मागे इकडे बघा सागाची झाड आहेत, दिसतात आहेत. सगळी रानटी झाड आहेत. आपण आलो तो रस्ता तुम्ही बघितला असेल, एकदम गावठी ॲडव्हेंचर. तर अजून जाणून घेऊया आता आत जाऊन. आता आपल्याला काय काय नवीन या धार्मिक पारमार्थिक वस्तू इथे आत आहेत, किती जुनं मंदिर आहे, सर्व आपण जाणून घेऊया. कंटिन्यू बघत राहा. एक एक पॉइंट महत्वाचा आहे. रामकृष्ण हरी. पाहू शकता आतमध्ये येताच प्रथम कालभैरवांचं मंदिर होतं इथे. तिथून आतमध्ये आल्यावरतीच पवनपुत्र श्री हनुमंतरायांचं दर्शन. आणि इकडे आता बरंच काही अजून आहे. कंटिन्यू बघत राहा. एक एक पॉईंट तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. कारण ही भूमी तीच आहे जिचे भगवंत श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन असलेली भूमी आहे ही. ह्याच भूमीमध्ये त्यांचे गुरु संदीपानंद महाराज त्यांचे पण सुद्धा पाय लागलेले आहेत. शिवाय सुदामांचेही पाय लागलेत.
आणि पांडवांनी स्वतः उभारलेलं हे मंदिर आहे. त्यामुळे कंटिन्यू बघत राहा. इथे अजून काय काय तुम्हाला कंटिन्यू सांगू. पाहू शकता तुम्हाला माझ्या मागे जी धुनी दिसते ही धुनी नित्यानंद बाबांचे शिष्य होत्या लक्ष्मी माता अम्मा लक्ष्मी त्यांनी जळवले. लगभग 100 वर्ष होत आले असतील असं त्यांचं म्हणणं आहे. बघा अजून धुनी चालू आहे. हा घेऊ शकते. मी तुम्हाला त्यांचाही फोटो इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो समोर आहे. भोले बाबांचं वाद्य बघा, डमरू, त्रिशूळ आणि हे पाहू शकता लक्ष्मी अम्मांचा फोटो आहे इथे. ते सगळं त्यांचं पूजेचं मांडलेलं आहे. इथले पुजारी आहेत जे अजून सुद्धा तंतोतंत ह्याचं पालन करतात आहेत चालू ठेवण्याचा. भेटूया पुढे आता आत्मलिंगेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला. हर हर महादेव, हर हर महादेव. हर हर महादेव. श्री भोलेनाथ बाबा ओम आत्मलिंगेश्वर महाराज. काय भाग्य उजळलं आज. पांडवकाली असलेलं मंदिर महादेवाचं आत्मलिंगेश्वर महाराज त्यांना एवढं समाधानी दर्शन घ्यायला मिळालं नाही. याच्यापेक्षा भाग्य अजून काय असा. तुम्ही सुद्धा घ्या. मी घेतलेत आहे. हे सोपं नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. चला अजून तुम्हाला एक्सप्लोर करूया खूप ठिकाणी. मित्रांनो आता आपण जातोय जगाचा ज्याने उद्धार केला भगवान परमात्मा श्री कृष्ण भगवानच्या गुरुजींचं दर्शन घ्यायला. पण आपण पाहतोय आता इकडे समोर जे कुंड आहे त्या कुंडाला भीमकुंड असं म्हटलं जातं. की समोर जी दगडं वगैरे आहेत ती दगडं हा कुंड जेव्हा स्थापन करायचा होता, पाणी उगम करायचा होता, तेव्हा भीमाने एक गदा असा जोरात इथे मारला होता. त्या गदा मारल्याने इथलं जे पाषाण होतं, दगड होतं, ही दगडाची फुटून ही 5 दगड आहेत, 5 तुकडे झाले आणि तिथे उगम झाला. तिकडे वरती संदीपानंद महाराजांची समाधी आहे. तिकडे जाऊया. तुम्हाला एक एक दर्शन घडवून द्यायचं आहे. हर हर महादेव. मित्रांनो ही एक भगवंताची भोलेनाथाची पिंड आहे. त्या सर्व पिंड वगैरे जे आहे सर्व काही त्या सर्व गोष्टींचं वैशिष्ट्य आपण जे जाणणार आहोत ना ते इथल्या ब्राह्मणांकडून जे महाराजांकडून जाणून घेणार आहोत. तुम्हाला एक एक गोष्टीचं आपण सगळं सांगणार आहोत. ह्या 2 पिंड काय आहेत का नाही आहेत, गोदा मैयाचं, संदीपानंद महाराजांचं, सर्व तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो अशा परमार्थिक गोष्टीच्या आपल्या मुंबई पासून जवळ आणि विरारमध्ये आहेत. आपल्यापासून वंचित आपल्याला माहित नाही, कारण खूप कमी लोकांनी एक्सप्लोअर केलेलं आहे. माझा हाच प्रयत्न असतो निसर्ग आणि ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणं. निसर्ग हा वरती पहा. आणि आम्ही संध्याकाळी आलोय, 5:30 वाजलेत, अंधार होईल थोड्या वेळात, म्हणून आम्हाला लवकरात लवकर निघायचं आहे. पण नको. आणि हा जो भोलेनाथाचा हे आहे पिंड आहे, तिचा दगड जो आहे तो काहीतरी वेगळाच आहे. इथे मासाहेब विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे आणि ही स्वामींची मूर्ती आहे. आपण दर्शन घेऊया.
कुंडली वरदारी विठ्ठलची नामदेव तुकाराम पांडुरंगा माऊली ज्ञानेश्वर महाराजांची जगद्गुरु श्री मासे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी बाबा भगवान श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मोरा हे राम श्री कृष्ण असं एकदम फिलिंग्स आहे ना, पॉझिटिव्ह फिलिंग येणं तुम्हाला इथे आलं स्वतःमध्ये एक वेगळीच अद्भुत एनर्जी, एक वेगळंच फिलिंग, एकदम परमार्थिक जीवनात आपण जे वळतो आणि त्याच्यात जी शांती येते, म्हणजे निसर्ग, ह्या देवांचे इथले जे कित्येक वर्ष जुने पांडवकालीन भगवान श्रीकृष्णापासून पदस्पर्शन पाहून, म्हणजे असं या भूमीत आणि एवढ्या शेजारी मुंबई पासून आल्यावर तिचे मनसोक्त आनंद होतो ना मित्रांनो. एकदा व्हिजिट करा. मी तुम्हाला अजून पुढे काय काय भरपूर दाखवतो. कंटिन्यू मला फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो, ही जी वाट निघाली आहे जगाचे विश्वाचे भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवान यांच्या गुरूंच्या स्थानी आपण निघालो. हा बघा पाषाण एवढा मोठा आहे. आपण अशा ठिकाणी निघालोय. हे पाहण्यासाठी ना वेळ काढून न्यावा लागतो. समोर दारामध्ये सिंहाची मूर्ती आहे. इथे पूर्ण लिहिलेलं आहे आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर, ईश्वरपुरी, चांदीप. सांदीपनी ऋषी यांचे गुरुस्थान आहे. प्राचीन काळी भगवान श्रीकृष्णाच्या परमपूज्य गुरुजींच्या आश्रमात चांदीप गाव होता. भगवान बलराम, सुदामा वगैरे सवंगड्यासह सर्पणाकरिता लाकडे तोडण्यासाठी या अरण्यात येत असत. त्यांच्या चरणधुळीने ही भूमी पुनीत झाली आहे. ऋषींचे गुरुस्थान हे या भूमीचे सौभाग्य आहे. त्यांच्या संदीपानी नावामुळेच या गावचे नाव सांदीप झाले. ईश्वरपुरी मंदिराचे पवित्र जलाशय याने भरलेले कुंड हे मंगलमय पवित्र वास आहे. मित्रांनो, पाहिलं इथे लिहिलेलं आहे गुरूंचं स्थान आहे इथे आणि श्रीकृष्ण आणि देवी, देवदत्त, हनुमंतांचे असे बरेच इथे मूर्त्या वगैरे आहेत. ही ती भूमी, हीच म्हणता येत ना, ही सर्व भूमी, हा सर्व परिसर, हा सर्व भगवान श्रीकृष्णांच्या पावाने पदस्पर्शाने पावन झालेला आहे. मित्रांनो, त्यांच्या गुरूंचे इथे स्थान आहे. म्हणजे आपलं भाग्य आहे वसई विरारमध्ये राहणाऱ्यांचं की एवढ्या मोठ्या अधिकारी गुरूंचे इथे स्थान आणि भगवंताचे पाय लागलेत. आणि आपण अजून या जागेला भेट दिली नाहीये. लवकरात लवकर येऊन सर्वांनी या जागेला भेट द्या. कारण अशा जागेला जर तुम्ही येत राहिलात तर लोकांचे लक्ष इथे वळेल, इकडे याचं स्थान कळेल, जगापर्यंत हे जाईल आणि गेलं पाहिजे. आणि शिवाय हा एवढा चांगला निसर्ग, पावसात जर तुम्ही आला ना मित्रांनो, हो खतरनाक. तर अजून बघूया पुढे, आपल्याला महाराजांना भेटायचं आणि पुढे निघायचं पण आहे, कारण अंधार पडायच्या आत. तुम्हाला कसं वाटलं, काय ह्याच्यामध्ये सांगत राहा. पुढे अजून तुम्हाला आपण माहिती देत राहू. श्रीकृष्ण हरी. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. तर मित्रांनो, इथे साईबाबांची सुद्धा एक मूर्ती आहे. शिर्डीत, वसईतून डायरेक्ट शिर्डीत आलं पाहिजे. भरपूर देवस्थान आहेत. तुम्हाला कसं वाटतंय सांगा. व्हिडिओ पाहता अजून भरपूर काय दाखवायचा, माहिती द्यायची आहे. कारण आपल्या वसईत आहो आपण.
वसई विरारमध्ये, सॉरी विरारमध्ये आहोत. वसई विरार एकच आहे, असली ठिकाणं आहे तिथे. भेटू अजून पुढे. एवढ्या अभयारण्यात, ह्या जंगलात गुरुजी स्वतः इथे राहतात. दिवसा तर ठीक आहे, संध्याकाळ होते आम्हाला पळायची घाई आहे, रात्री सुद्धा राहतात. म्हणजे अकेले अकेले एकटे राहतात. यहाँ पे आपको ऐसा डर नहीं लगता? नहीं, डर कहाँ लगेगा, जहाँ भोलेनाथ का है. काय श्रद्धा. मी स्वतः थांबू शकत नाही. ते म्हणतात जिथे भोलेनाथ आहे तिथे. आणि एकटेच बघा, तुम्ही फिरून बघा हे सगळं. आता कसं जंगल आहे पूर्ण. गुरुजी, इस आत्मलिंग जो भोलेनाथ का, महादेव का, यहाँ पे स्थापना कैसे हुआ? लक्ष्मी अम्मा के पहले मेन जो है शंभू ऊपर वाला. हा, वरचं जे स्वयंभू मंदिर दाखवलं ते लक्ष्मी अम्माने स्थापन केलेलं आहे. नहीं, वो पहले से है. ते पहिल्याच आहे. वो तो पांडवकालीन है, हा, वनवास टाइम. म्हणजे ते पांडवकालीन आहे. वनवासाला जेव्हा पांडव आले, वनवास में आए थे तभी, हाँ, वनवासाला जेव्हा आले तेव्हा उपासना करता त्यांनी ते स्थापन केलं, वरचं जे मागाशी तुम्हाला म्हटलं. और उसके बाद तो फिर ये नित्यानंद बाबा आए तो वो भेजे इनको कि आओ यहाँ तपस्या करो. तो लक्ष्मी अम्मा यहाँ तपस्या करी अच्छा. उस टाइम. फिर उसके बाद ये स्थापन हुआ. हाँ, म्हणजे लक्ष्मी अम्मा, नित्यानंद बाबांनी त्यांना आदेश केला की तू इथे जाऊन तपश्चर्या कर या वनात. त्यांनी तपश्चर्या केली, मग हे महादेव मंदिर स्थापन केलं. वहां पे जो कुंड है वो किसका कुंड है? कुंड तो कहते हैं भीम जब वहाँ पे पूरे पत्थर है पांचों, हाँ एक ही पत्थर का टुकड़ा हुआ हुआ देखते हैं, हाँ. गला मारा तब फिर पानी है. अच्छा, भीमाने तिथे असा गदा मारला पाण्याचा कुंड ओपन करायला, आणि तो कुंड केला. कोई उसे गोदावरी, गोदा मैया कहता है. नहीं, वो तो वहाँ हा, म्हणजे हे आपल्याला तो नासिक में. हा, हे आपल्याकडून चुकीचं झालं. ते भीमानी पाण्याकरिता त्यांनी जो मारला ते बघितलं बाजूला दगड आपण, ते तेव्हा हे झालेले आहेत, ते पाण्याचा झरा उगम झालेला आहे. और वो ऊपर संदीपानंद महाराज का है वो बनवा, मतलब जो कृष्ण सुदामा इधर शिक्षा ग्रहण किए. सुदामा इधर से शिक्षा ग्रहण की है हाँ. उनसे. हाँ, और जो स्थान वहां पे बैठते थे वो, हाँ. म्हणजे सुदामांना इकडे येऊन इथून त्यांनी शिक्षा उधर घेऊन क्या तिकडे था, गेले. उनका मेन स्थान उज्जैन में है, लेकिन उस टाइम जरासंध के आतंक था. तो लीलाधारी है, लीला करने आए हैं. हम्म, अभी उसका समय से पहले तो कुछ नहीं करते भगवान. हम्म, तो अभी समय जरासंध के नहीं आया था, इसलिए उससे छुप के थोड़ा हाँ. रहे पर्दे में. हम्म. तो उनसे क्या छुपा है, क्या करना नहीं करना, उनसे क्या बाकी है. तो ऐकलं तुम्ही महाराजांकडून. असे संत ना, यांचं दर्शन पण घेणं आपल्याला भाग्याचं आहे. कारण ही अशी तपश्चर्या ह्या वनात राहून करणं साधन आहे. दिवस निघेल, रात्र काटणं सोपं नाही. धन्यवाद श्री राम, आपका आशीर्वाद रहे. हमने सुना यहाँ पे एक खाना पीना बनाने के लिए हाँ. कुछ बर्तन वगैरह भी आपके हाँ, पास है. बर्तन वर्तन बहुत है. खाली हम लोग को खाने की चीज लाना है हाँ, और गैस लाना पड़ता और गैस. मित्रांनो, है. लकड़ी थोड़ा महंगा पड़ता है, हाँ और फिर मैं- वो ज्यादा काला पीला भी होता है. बरोबर. आप किधर से आए? मैं विरार से आया. वैसा मेरा बचपन मुंबई का है, अभी शिफ्ट हुआ था यहाँ से. नया चैनल है आपका, उसमें कुछ डालना है लोगों को यहाँ पे आसपास का. तर मित्रांनो, इथे जर तुम्ही आलात, मित्रमंडळी घेऊन आलात, एक परमार्थिक सहल काढलीत, तर त्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला ह्यांच्याकडे स्वतःची भांडी उपलब्ध आहे. तुम्हाला गॅस आणि खाण्याचं साहित्य आणायचं आहे. आणि माझ्या बाजूने असं तुम्ही फिरून पहा, पूर्ण जंगल अरण्यात वनात आहे हे. इथे तुम्हाला फक्त तुमचं साधन आणायचं आहे. तिथे बसून तुम्हाला जेवायची ठिकाण सुद्धा आहे, जेवण बनवायला ठिकाण सुद्धा आहे. मोठं मंदिर आहे महादेवांचं. आणि तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबांनी सांगितल्या. तर प्लीज, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? एक तुमच्याच भावाला, मित्राला, मुलाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण असे तुम्हाला मी सगळे पॉईंट एक्सप्लोअर करीन. आणि हे पॉईंट एक्सप्लोअर करायला किती धावपळ करावी लागते तुम्ही पाहिलं आज. रस्त्यांची वगैरे हालत, ह्या जंगलात येणं, रात्रीचा वेळ आहे. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझं कुठे काही चुकले, काही असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.